आपण सध्या करमाळा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान होत आहे। सध्या आपण करमाळा तालुक्यातील केम या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मतदार हा मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी बाहेर पडतो। या ठिकाणी आपण पाहू शकतो की वयोवृद्ध जे आहेत ते दाम्पत्य या ठिकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ते आपल्याबरोबर जे आहेत आजोबा आपल्याबरोबर आहेत। आजोबा काय सांगाल, तुमचं नाव काय आणि वय किती? माझं नाव कृष्णात मुरलीधर आंबेकर, वय वर्ष 92, प्राथमिक शिक्षक। पेन्शन घेऊन आज 32-33 वर्ष झाले पेन्शन घेतोय आणि प्रकृती चांगली आहे, दिसतंय, ऐकायला येतं आणि चालाय थोडे गुडघे दुखतात, एवढंच आहे। 100 गाठीनं असं निश्चय आहे। नक्कीच 100व्या वर्षी पण मतदान करणार? हो हो नक्की हो। काय सांगाल, आज मतदानाचा हक्क बजावलाय, मतदारांना काय आव्हान करणार आहे? काय नाही तसं काय काय नाही। नाही, मतदान केलं पाहिजे काय वगैरे काय सांग? मतदान केलं पाहिजे एवढंच माहित आहे आणि करायला पाहिजे एवढंच आहे, बाकीचं काय नक्कीच त्यांच्या पत्नी देखील आहेत, 90 वर्षी आपल्याबरोबर आहेत। आजी काय सांगाल, मतदान आज बजावलंय, जोडीने बजावलंय, काय वाटतंय? मालन कृष्णात आंबेकर, राहणार केम, प्राथमिक शिक्षिका। अजून काय सांगू? मतदान केलं, मतदान केले। काय वाटतंय मतदान केल्याबद्दल? आज जोडीने मतदान केलंय, अगदी 90 वर्ष आहे तुमचं, गुरुजींचं 92 वर्ष आहे, काय वाटतंय? गुरुजींनी आत्मविश्वास व्यक्त केलाय की 92व्या वर्षी आता त्यांनी मतदान केलं, 100व्या वर्षी पण आम्ही जोडीने मतदान करू असा विश्वास केलाय। काय सांगायचंय? करणार म्हणायचं 100 वर्ष मतदान, 100व्या वर्षी मतदान करणार। 100 वर्ष होते काय? होतंय, 100 होतंय। वर्ष मतदान करणार। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की जे आहेत ते 92व्या वर्षाच्या आजोबा आहेत आणि 90 वर्षाच्या आजी, त्यांनी 90 जे आहेत ते त्यांना जोडीनं हे मतदान केलं असून वयाच्या 100व्या वर्षी देखील मी मतदान करणार असा विश्वास जो आहे तो या आजोबांनी व्यक्त केलाय। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।